नमस्कार नागरिकांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट अशी समोर आलेली आहे। महाराष्ट्र वेदर अपडेट म्हणजेच की हवामान खात्याने तुमच्यासाठी पूर्ण मोसमी पावसाला पोषक हवामान आणि कोणत्या विभागात जोरदार पाऊस पडणार आहे संपूर्ण माहितीचा अपडेट आणलेला आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याची सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। संपूर्ण अपडेट आणि तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यात उन्हाचा चटका वाढलेला असतानाच पूर्ण मोसमी पावसाला पोषक हवामान आहे। कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज कायम आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणची विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याचे सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। रविवारी सकाळच्या 24 तासांमध्ये राजस्थानातील फालुदी येथील देशातील उच्चांकी 45.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पंजाबपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा आहे। मन्नारचा आखात आणि श्रीलंका परिसरात असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे नैऋत्य बंगालच्या उपसागरात उद्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत तयार करण्यात आलेले आहे। रविवारी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये जळगाव राज्यातील उच्चांकी 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मालेगाव आणि अकोला येथे 42 अंश, वर्धा येथे 41 अंश सेल्सिअसपेक्षा तर अहिल्यानगर, नाशिक, निफाड, अमरावती, बुलढाणा, नागपूर, ब्रह्मपूर येथे 40 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले। महाबळेश्वर येथे राज्यातील निचांकी 18 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। आज विदर्भासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा वादळी पावसाची शक्यता असल्याने तसेच कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। उर्वरित राज्यात अंशतः उन्हाचा चटका, अंशतः ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। यामध्ये जर बघितलं तर सकाळी 8:30 वाजेपर्यंत 24 तासांमध्ये नोंदवले गेलेले तापमान ठिकाण पुणे 38.7 आणि 21.7 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 40.1 अंश सेल्सिअस, जळगाव 42.5 अंश सेल्सिअस, जेजूर 39.39 सेल्सिअस, कोल्हापूर 37.2 सेल्सिअस, महाबळेश्वर 31.1 सेल्सिअस, मालेगाव 42.4 सेल्सिअस, नाशिक 40.1 सेल्सिअस, निफाड 40, सांगली 36, सातारा 37, सोलापूर 39 सेल्सिअस, सांताक्रूज 35 सेल्सिअस, डहाणू 36.30 सेल्सिअस, रत्नागिरी 36.9 सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर 39.2 सेल्सिअस, धाराशिव 39.6 सेल्सिअस, परभणी 39.9 सेल्सिअस, परभणी कृषी 34.7 सेल्सिअस, अकोला 42.2 सेल्सिअस, अमरावती 40.4 सेल्सिअस, भंडारा 39.0 सेल्सिअस, बुलढाणा 40.4 सेल्सिअस, ब्रह्मपुरी 40.3 सेल्सिअस, चंद्रपूर 39.6 सेल्सिअस, गडचिरोली 39.6 सेल्सिअस, गोंदिया 39 सेल्सिअस, नागपूर 40.4 सेल्सिअस, वर्धा 41.5 सेल्सिअस, वाशिम 38.8 सेल्सिअस, यवतमाळ 38.2 सेल्सिअस। सरासरी तापमान जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र 22.8 ते 42.5 सेल्सिअस, पश्चिम महाराष्ट्र 39.8 ते 39.7, मराठवाडा 22.6 ते 39.9, विदर्भ 21.0 ते 42.2, कोकण 23.5 ते 23.9 सेल्सिअस एवढेच ठिकाण वर्तवण्यात आलेले आहे। उष्ण व दमट हवामानाचा इशारा ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। वादळी पावसाचा इशारा सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। उन्हाचा चटका अधिक असलेल्या ठिकाणी जळगाव, मालेगाव, अकोला, वर्धा या ठिकाणी उष्णता जास्त राहणार आहे। तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि तुमच्या जिल्ह्याचे हवामान काय अपडेट आहे संपूर्ण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा।